ऐकलंस का? उद्या संडे आहे. हो अगं म्हणजे मानस नाही भेटणार. आलं माझ्या लक्षात. नशीब माझं. रविवारचा दिवस विरहाचा दिवस ठरणार तर. हे विरह काय? मला सांग, आपल्याला असं काही करता येईल का त्याने आपल्याला मानसला उद्या सुद्धा भेटता येईल? एक आयडिया आहे. काय? पटकन सांग. तू त्याला रिहर्सलच्या निमित्तानं भेट. उद्या स्पेशल संडे, मी आणि फक्त वैदे. कोण पाहिजे? मी मानस. मी वैदेहीच्या कॉलेजमध्ये, तिने मला घरी बोलावलंय. तू आमच्या घरी यापूर्वी कधी आलायस का? नाही 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 नाही, मी नाही. गणपतीला नाही. दिवाळीला नाही नाही नाही. वैदूच्या वाढदिवसाला नाही नाही नाही, मी कसं येणार वैदेहीच्या वाढदिवसाला? नाही, मी नव्हतो. आणि आजोबा तुम्ही पण मला कधी बघितलं नाहीये. नाही नाही नाही. काय काही काही चेहरे असे असतात ते उगाचच आपले असे ओळखीचे वाटतात. हा बरं, पण मग आज कशासाठी आलायस? मला वैदेहीने बोलावलंय आमच्या नाटकाच्या प्रॅक्टिससाठी. हा, म्हणजे तू नाटकात काम करतोयस? हो, आणि ते नाटक पण मीच लिहिलंय. म्हणजे तू नाटकात कामही करतोयस आणि नाटक लिहिलंयस सुद्धा आहे? हो. छान छान, म्हणजे प्रतिभावंत आहेस. हो, थँक्यू. वैदेही नाही आहे का घरी? नाही, आहे ना घरात. येईल ती आत्ता, इतक्यात येईल. या ना या. हे गोगटे वकील, मी म्हणाले होते ना तेच. हे मुद्दाम आलेत आज रविवारी वेळ काढून आपल्याला भेटायला. हा माझा भाऊ अनिल. या ना तुम्ही, या. अर्चना, बघ ग बाई कोण आलंय. अरे नमस्कार. तुम्ही कसे आज इथे? हा, मी आज मुद्दामच रविवारी वेळ काढून अनिल अर्चनाला भेटायला आलो. बरं झालं आपण आला, आपली भेट झाली. हे आमचे बॉस रावसाहेब. नमस्कार. मी वकील गोगटे. तुमच्या जागेच्या नॉमिनेशनच्या संदर्भात मी तुम्हाला भेटायला आलोय. नॉमिनेशन म्हणजे लगेच वारसा हक्क असं नाही, पण काय आहे, काही गोष्टी वेळीच आवश्यक असतात, म्हणून ही आपली एक जस्ट फॉर्मॅलिटी आहे, बाकी काही नाही. काय हो? बरोबर आहे ना वकील साहेब? एक छोटीशी सही फक्त. पण कसं आहे, त्यामुळे भविष्यात येणारे प्रॉब्लेम्स आत्ताच सोडवू शकू ना आपण. बरोबर ना वकील साहेब? हो, बरोबर आहे. मला एक सांगा, या घराची मालकी तुमच्याचकडे आहे ना? आणि तुम्हाला वारसही कोणी नाही आहे? ही माझी बायको, तीच माझी वारस आहे. अर्थात. पण तुम्हाला मूलबाळ नसल्यामुळे नंदिनी मॅडमच तुमच्या वारस असतील ना? ते आमचं आम्ही बघू. अहो, म्हणूनच तर मी 3 कागद बनवून आणले. पहिला, तुमच्या मागे या घराची वारस म्हणून तुमच्या पत्नी असते. दुसरा, त्यांच्यानंतर या घराचा वारस म्हणून नंदिनी मॅडम किंवा त्यांचा मुलगा असेल. आणि तिसरा पेपर, समजा तुमच्या दोघांचाही अकस्मात अचानक ॲक्सिडेंट झाला आणि तुम्ही दोघंही गेला, तर त्यानंतर नंदिनी मॅडम या एकट्याच फक्त वारसदार असतील. सो सिंपल. हे बघा, एक मिनिट बोलू दे. वकील साहेब, एक प्रश्न विचारू का मी? येस, विचारा ना. आपण सध्या पहिली आणि दुसरी शक्यता बाजूला ठेवूयात. आता तुम्ही म्हणत असलेली तिसरी शक्यता म्हणजे संबंध कुटुंबाच्या कुटुंब आकस्मिकपणे अपघातात मृत्यू पावणं. आता हे कोणाच्याही बाबतीत होऊ शकतं ना? हो. मग समजा हीच घटना जर नंदिनीच्या बाबतीत घडली तर त्यांची जागा पण अनिल आणि अर्चनाला मिळायला हवी. हो. काय नंदिनीजी,
हा हो ना, तसंच करावं लागेल. परफेक्ट. वकील साहेब, बघितलं भावा बहिणींमधलं प्रेम. आता तुम्ही एक काम करा, हे 3 नंबरचं डॉक्युमेंट असंच नंदिनींच्या जागेसाठी पण बनवा आणि सगळी डॉक्युमेंट एकत्रच अनिलकडे पाठवा. अनिल आपल्या कंपनीतल्या लिगल हेडशी बोलून काय तो निर्णय आपण घेऊ. काय नंदिनीताई, पटतंय का? हो हो हो, तर तुम्ही म्हणताय तसंच करूया. गोगटे, तसेच कागद बनवा. निघा आता, मी येते उद्या ऑफिसात. निघा. ओके, येतो मी. साहेब, एक बोलू का? हो बोला. तुमची एवढी मोठी कंपनी आहे, मग आमच्या ह्यांना पण कुठेतरी काम द्या. काय बोलतेस तू नंदिनी? तुला काय अक्कल आहे का? अरे इट्स ओके अनिल, बोलू दे ना त्यांना. साहेब, म्हणजे हे पूर्वी करायचे काम, पण सध्या काहीच करत नाहीत. तुम्ही त्याला कोणतंही काम द्या, म्हणजे कसं आहे, दर महिन्याला ठराविक रक्कम येईल ना घरी. ठीक आहे, एक दिवस नरेंद्रने माझ्या ऑफिसमध्ये पाठवा. मला वाटतं या असल्या गोष्टी ऑफिसमध्येच बसून बोललेल्या बऱ्या, नाही का? चालेल. थँक्यू सो मच साहेब. मी आणते यांना. आणते नाही, पाठव म्हणालेत ते. तेच ते. चलाव. हाय मानस. हाय. सहज सापडलं ना घर? हो. बरं, काय घेणार तू? चहा, कॉफी, ज्यूस? नाही, मला काही नको. त्यानं माझ्यासाठी केक आणलाय ना, तो खातोय का विचार त्याला. तुम्ही पण ना विंदाजोबा. बरं, एनिवे, हे माझे विंदाजोबा, म्हणजे माझे फेवरेट आजोबा. झाली आमची ओळख झाली. ओके, बरं सिरियसली सांग ना, तू काही घेणार का? कॉफी. ओके विंदाजोबा, तुम्ही 2 कॉफी द्याल का? आम्ही वर बसतो. हो, आणतो ना. चल. मुलगा हुशार, साधा आणि सरळ दिसतोय. ताईचा एक चांगला मित्र. वाह, अप्रतिम. मग आमची अर्चना आहे सुगरण. जे बनवते ना ते उत्तमच बनवते. कसं आहे, मुळात हाताला चव असावी लागते ना. माझं सुद्धा अगदी तेच आहे. आमच्या वनिता मंडळात की नाही, नेहमी मला काही ना काहीतरी करून आणायलाच सांगतात. मग ही हळूच नाक्यावरच्या दुकानातून वस्तू घेऊन येते. त्या वस्तू घरच्या डब्यात भरते आणि मग तिने केलेल्या पदार्थांचे डबे घेऊन जाते. हो, कळतायत बरं टोमणे. पण कुठलीही वस्तू बनवायला घरात आधी कच्चा माल असावा लागतो, गॅस सुरू असावा लागतो. म्हणजे कसं आहे, आमच्याकडे की नाही, फक्त गॅस असतो तर तेल नाही, तेल असतं तर मीठ नाही, मीठ असतं तर बेसन नाही, असं आमचं सुरूच असतं. मरू दे, जाऊ दे माझ्या मेलीचं, ते नेहमीच आहे. पण काय हो साहेब, तुमच्याकडे जेवण कोण बनवतं? तुमच्या मिसेस का? नाही नाही, आमच्याकडे आमचे एक काका आहेत, ते बनवतात. अगं बाई, खरंच? श्रीमंतांकडे नोकर असतात हे विसरलेच होते मी. पण काय हो साहेब, साधारण काय पगार असेल हो त्या काकांना? म्हणजे उद्या जर स्वयंपाकाचं काम मिळालं तर किती पगार मागावा ह्यासाठी विचारलं मी. नंदिनी, अनिल बोलू दे, बोलू दे. झालं जेवण? झालं? वा. साहेब सांगा ना. नाही, काय आमच्याकडे ते काका अनेक वर्ष आहेत, त्यामुळे आम्ही त्यांना देतो तितकेच पैसे ते घेतात.
म्हणजे पैसे तेही मोजत नाही, आम्ही मोजून देत नाही. आमचं नातच तसं आहे हो. नात्यांनी काही पोट भरतं का? हे मात्र अगदी बरोबर आहे. नात्याने जर का पोट भरत असतं ना तर ही माझी बायको आहे. या एका नात्यावर पोट भर जेवण रात्री मी गाढ झोपलो असतो. पण तसं होत नाही ना. सर एक सांगू का तुम्हाला? सांगा ना. तुम्ही ना ते सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते अरुण कपूर चोप्रांसारखे दिसता. सनी, अरे बोलू दे रे त्यांना. हा बर मग. सर मग तुम्ही चित्रपट निर्माण का नाही करत? बघा माझ्याकडे डिरेक्टर, कॅमेरामन आणि स्क्रिप्ट सगळं आहे. बर. हा हिरो अर्थात मीच. आणि हिरोईन म्हणून ना आपण एखाद्या नवीन मुलीला ब्रेक देऊया. 40 दिवसात फिल्म शूट करूया. 10 दिवस स्वित्झर्लंडला 2 सॉंग्स. सर विचार करा. हो नक्की विचार करीन मी. हेच म्हणाले होते अरुण कपूर चोप्रा सर माझ्या वाढदिवसाला. म्हणजे झालं काय, त्या दिवशी फोन आला आणि ताज बॉलरूम मध्ये असं सांगितलं. मला काय, मी गेलो तर दरवाजा बंद. दरवाजा ढकलला तर आतमध्ये काळोख. आतमध्ये पाऊल टाकलं आणि अचानक लाईट आली आणि समोर बघतो तर कोण? विचारा ना कोण? कोण? अरुण कपूर चोप्रा. शाहरुख, सल्लू, ऐश्वर्या, ऋतिक, अक्षय, बिपाशा. अरे सगळी इंडस्ट्री समोर. बर. मग मी केक कापला. मग सगळ्यांनी हॅपी बर्थडे सन्नी असं गाणं म्हटलं. मग दीपिकाने स्वतःच्या हाताने मला केक भरवला. त्यावेळी अरुण कपूर चोप्रा सर मला म्हणाले, मी तुझा नक्की विचार करीन. वाह क्या बात है. उत्तम, बेस्ट. अरे असं अवघडून का बसलायस तू? चिल, रिलॅक्स, बी कम्फर्टेबल. एनिवे, कसं वाटलं आमचं घर? मस्त आहे. छान मोठं आणि शांत आणि प्रसन्न वाटतं इकडे. ऍक्च्युली तू पहिल्यांदा आलास ना घरी, म्हणून विचारलं. हो दिवसा पहिल्यांदाच. म्हणजे तू याआधी आलायस माझ्या घरी? नाही अजिबात नाही. काहीतरीच काय तूच म्हणालस ना आता की दिवसा पहिल्यांदाच बघ. हा हो दिवसा म्हणजे दिवसा आपण कॉलेजमध्ये असतो ना. मग दिवसा मित्रमैत्रिणींच्या घरी जाता येत नाही आपल्याला. म्हणून म्हटलं की दिवसा पहिल्यांदाच आलो ना. म्हणून म्हटलं की दिवसा पहिल्यांदाच आलोय घरी. हा खूप हुशार आहेस तू. बाबा पण असंच म्हणतात मला. एनिवे, तुझे आई बाबा काय करतात? बाबा गव्हर्नमेंट सर्वंट आहेत. म्हणजे खूप कष्ट करून स्वतःच्या बळावर त्यांनी आज जे काही आहे ते उभं केलंय स्वतः. मी खूप शिकावं, शिकून खूप मोठं व्हावं असं स्वप्न आहे त्यांचं. जरा स्ट्रिक्ट आहेत पण माझ्यावर खूप जीव आहे त्यांचा. आणि आई? आई हाऊसवाईफ आहे, घर सांभाळते. बाबांच्या संघर्षाच्या काळात आईनी बरीच छोटी मोठी कामं करून बाबांना मदत केली. आता जरा बरे दिवस आलेत ना, तर बाबा आईला म्हणाले की आता अजिबात कामं करायची नाही. आता फक्त घर सांभाळायचं, आम्हा दोघांकडे लक्ष द्यायचं आणि आम्हा दोघांना पाहिजे ते करून खायला घालायचं. तशी खूप भोळी आहे माझी आई आणि प्रेमळ पण.
आई असतेच प्रेमळ. एनिवे, मला सांगतो इतका रिझर्व कसा काय बिंदास बोलत का नाहीस तू? कदाचित मी स्वार्थी आहे म्हणून तसा वागत असेल. म्हणजे सुख आणि दुःखाचा बॅलन्स सांभाळण्याच्या प्रयत्नात तसा वागतो मी. म्हणजे एखाद्या रेसमध्ये भाग घेऊन हरण्याच्या दुःखापेक्षा मी त्या रेसमध्ये भाग न घेता जिंकू शकलो असतो असा विचार करण्याचं सुख सोयीस्कर आहे माझ्यासाठी. इंटरेस्टिंग आहे. हॅलो. हा अरे हाय हाय. वैदेही आहे ना घरी? मी सॅम. सॅम? समीर. हा वैदेही आहे पण घरी नाही आहे. घरी नाहीये? हे कसं शक्य आहे? हँग ऑन. एक मिनिट. समीर बोला. हॅलो ब्युटिफुल. काय कुठेस? अरे आज संडे आहे, कुठे असणार आहे? मी घरीच आहे. एक्झॅक्टली, मी पण तेच म्हणतोय. अगं मी तुझ्या दारातच उभा आहे. हा तुझा नोकर म्हणतोय की तू घरी नाही? नोकर नाही, नाही आजोबा. अच्छा सॉरी, हे तुझे आजोबा म्हणतायत की तू घरी नाहीयेस. हा ते मी काकांच्या घरी आहे ना. अच्छा ओके ओके ओके. हा ठीक आहे, नो प्रॉब्लेम ना, आल वेट. नाही नको, पाठ कशाला बघतोस तू? कसं आहे, मी कधी परत येणार नाही हे फिक्स नाही. आणि तसंही आपण उद्या कॉलेजमध्ये भेटू ना, ठीक आहे? बाय बाय. काय? नाही. समीरचा फोन होता? हा. समीर तुझा खूप खास मित्र आहे का? हो. का रे? नाही, सहज. म्हणजे खास मित्र आहे की त्यापेक्षा अजून काही? नाही तसं काही नाहीये. बट वी आर रिअली गुड फ्रेंड्स. नाही पण तरी खास मित्रापेक्षा तशा अर्थाने अजून कोणी मित्र आहे? ऍक्च्युली माहित नाही, अजून माझा विचार पक्का झालेला नाही. पण हल्ली कुठेतरी कोणीतरी अंधुक दिसायला लागले. ताई कुणाची माझी छकुली. ताई ताई कॉफी पिऊन झाली का? झाली. एक मिनिट, मी आलेच. कशी होती कॉफी? मस्त. हा पोहे केलेत, बटाटे वगैरे घातलेले आहेत. हा चल, काय काम आहे आता? थँक्यू. कशी होती कॉफी? मस्त. हा पोहे केलेत, बटाटे वगैरे घातलेले आहेत. हा चल, काय काम आहे आता? थँक्यू. अरे तू म्हणजे अशी आहे ना. चल, आणि हे बघ, तालीम करा. रिहर्सल. हा 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 रिहर्सल. बरं, आता रिहर्सल करायची का? हो चल ना. हॅलो मानस, एक मिनिट, मी जरा. हा कोण आहे? अरे कोण म्हणजे काय, आहेच ना कोणतरी, ते शोधू आपण. बरं मानस, मला सांग, वहिनींकडे काय घडलं? काही खास नाही रे. थोडा वेळ बसलो, गप्पा मारल्या आणि रिहर्सल केली थोडा वेळ. पण मजा आली. पूर्ण वेळ आम्ही दोघंच होतो. नंतर फोन आला मग त्याचा. हो, म्हणजे जमतंय म्हणायचं. काही सांगता येत नाही रे. तिच्या आणि माझ्या आर्थिक स्तरात खूप फरक आहे. विंदाजोबा, तुम्ही समीरला मी नाहीये असं काय सांगितलं? पुरी हे केस उन्हानं नाही पिकले, त्याच्या मागे अनुभव आहे. तुझा बाप तुझ्यापेक्षाही लहान होता तेव्हापासून त्याला अंगाखांद्यावर खेळवलाय मी. पण मी केलं ते बरोबर केलं का नाही?
पुरी माणूस हा त्याच्या हुशारीनं, कर्तृत्वानं आणि संस्कारानं ओळखला जातो. माणूस हुशार आहे, कर्तृत्ववान आहे आणि त्याच्यावर चांगले संस्कार आहेत. त्याचं भविष्य नक्की उज्ज्वल आहे. तुझा हा मित्र मला खूप आवडला, खूप आवडला. नुसतं आवडून काय होत नाही रे अमित. तुला खरं सांगू, आम्हा दोघांचं वर्तमान बघता आम्हा दोघांचं भविष्य काय असेल किंवा आम्हा दोघांचं एकत्र भविष्य असेल की नसेल हे आता येणारा काळच ठरवेल.